सुप्रभात मंडळी. आज खरोखर माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे. सकाळी म्हणजे वाजलेत सकाळचे 7:30 आणि बाहेर पडतोय खूप पाऊस. आज लवकर उठलोय कारण की आज मी चाललो बाहेर. तुम्हाला बोललो तो 2 दिवसासाठी मी चाललो बाहेर, तर तुम्हाला समजेल. निघतो घरच्यांना वगैरे भेटून निघतो मी. जाऊया मग बाहेर मस्तपैकी. तुम्हाला समजेल आता अशी पूर्ण. आज पहिला माझा ट्रॅव्हलिंगचा व्लॉग आहे, नक्की बघा. चला टाटा, चाललो मी. येतो तू इथे बघ, त्रास देऊ नको दोघींना पण. काय बोललो? इथे बघ 2-3 दिवसांनी येतो मी परत. तिच्याकडे नको बघू, मी सांगतोय. चला बाई, निघालो मी. ए चल टाटा. चल मावशी, बाय बाय. अरे चल, येतो मी. हा इथे ये. चल पूर्ण पासारा. चल चल चला टाटा कर. टाटा टाटा दादा. जबरदस्ती पप्पी पकडायला लगे. चल चला निघालोय मी जेवणाचा डबा घेऊन, कारण की श्रावण चालू आहे. बाहेरचं तर खायला नाही सांगितलं आईनी. दाढी केस नसती केली. डबा बिबा घेतलाय, खाऊ सुका घेतलाय. सकाळी खूप वर्षांनी लय सकाळी उठलोय मी, असं वाटतंय मला आज. चला भेटतो तुम्हाला एक एक करून कोण कोण आहे सोबत. त्यांच्यासोबत माझ्यासोबत आहे गोट्याची मोठी बहीण गुड्डी आणि गोट्याच्या मामाची पोरगी. नाव सांग तुझं पूर्ण सांग. तुझं पण काय तुझं पण सांग. आणि ही गोट्याची मम्मी. रात्रीपर्यंत सांगत नव्हता ट्रेन कितीची. रात्री 12ला फोन केलाय मी गोट्याला. कल्याण जंक्शन. हे आताशी आमचा प्रवास चालू झालाय. मला माहिती आहे तुम्हाला आवाज येतोय का नाही येतोय, पण आम्ही बसलो इथे. 1 2 3 गोट्याची मम्मी 4. ट्रेनचा आवाज जाम येत असेल. जेवढं जमेल तेवढं शूट करील. आवाज येत नसेल तर भाई माझी चुकी नाही, कारण की नॉईज जाम आहे. अशा प्रकारे लोणावळा आला आहे. ट्रेन सुटली आहे माझं लक्ष नाही. लोणावळा आलाय आताशी. उतरलं ट्रेन सुटली. लई मशक्कत करून लोणावळा आल्यावर आम्हाला सीट भेटली ऍडजस्ट करून. आमचा केक अक्षयसाठी प्युअर नॉनव्हेज केक आणलाय, मावा केक. मला वाटतं आमच्या 8 तास असेच निघून जाणार आहे ट्रेनमध्ये. कोण पण कुठल्या पण सीटवर येऊन बसते. ही माहिती कुठली वाटते? उत्तराखंडचे नाही का असतात. मला माहित नाही तुम्हाला कितपर्यंत आवाज येतोय, पण आम्ही भाई बसलोय. गोट्याची आई गुड्डी बहीण त्या साईडला बसते आणि आम्ही या साईडला बसलोय. हेडफोन लावून आवाज करतोय कारण की साऊंड म्हणजे जामच हे होतोय. तुला काय बोलत आहे का मगाच्या ह्याच्यावरती? भाई आता अशी भाई आमचा अर्धा 1 तास ट्रेनमध्ये गेला. अजून तर 4-5 वाजता येत ना रे आपल्याला. एक तर यांनी एसीचे तिकीट नाही काढले. नाही एक तर यांनी एसीचे तिकीट नाही काढले. दुसरी गोष्ट हां एसीचे फुल होते. आणि दुसरी गोष्ट स्लीपर म्हणजे स्लीपर कोच आहे ना. स्लीपर कोचमध्ये भाई जाम जागेवरून लपडी. ॲडजस्ट करा, हे करा ते करा. ठीक आहे, आवाज येतोय की नाही माहीत आहे. सिनेमॅटिक टाकतो, बघत राहावं. ट्रेनमधलं तेवढं काय हायचं नाही दाखवण्यासारखं. बायचान्स जर काय असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. बरोबर 9:02ला ट्रेन पकडलेली आणि बरोबर 11:07 झालेत आणि आम्ही पोहोचलो पुण्याला. गोट्याच्या आवट्या गुल झाल्यात आणि पूर्ण ट्रेन झाली खाली.
आता शांत आहे, आवाज नाही येते. अरे भाई जाम म्हणजे जाम नॉईस येतो, इंजिनचा आवाज याचा त्याचा जाम म्हणजे किरकिर किरकिर वाटते. पूर्ण ट्रेन खाली झाली, लोक बहुतेक पुण्याला उतरलेत. हा बघ माझ्या सीटवर येऊन झोपलाय, बोलतो बोलायचं आहे, बोलायला आलाय, हा झोपून गेला. चला मला तर वाटतंय 4-5ला आपण असंच उतरून जाऊ 4-5 तासामध्ये. आणि ट्रेन फक्त फास्ट आहे, बाकी काहीच नाही. परत लोक यायला लागले नवीन सीटवर बसायला. भांडणं करून करून गोट्या आमचा जमलाय सीटसाठी. ही झोप झाली का? मला तर झोपच नाही लागली. पूर्ण ट्रेनमध्ये ही जागी आहे. गोट्याने बाई सीटसाठी जाम लपडी गेली. म्हातारा बिताराशी भांडणं केलीत आणि झोपून गेल्या एकदाचा. मग गोट्या, हे गोट्या, म्हातारा काय बोलत होता? म्हातारा गप झालाय, शांत झोपलाय आता निवांत. चला आता 1 तास उरला, 1 तासामध्ये उतरू, नंतर भेटू मग तुम्हाला. फायनली पोहोचलोय आम्ही अक्कलकोटला. 4:30 वाजता ट्रेन, वेळ झाली एकदम. अर्धा तास ट्रेन लेट झाली. कुली बघ. चला इथून चाललोय आता आम्ही रूम बघायला. बघू, मी तर पहिल्यांदा आलोय. हे गुड्डी आलती. हे तुला माहिती ना गुड्डी? सोलापूर कोणतं राहते रे? मग इकडचं नाही माहिती का? चला 4:30ला वेळेत 15 मिनटं लेट आहे, पण ट्रेन वेळेत आलेली आहे. विचार ना तुला. शेअरिंग एवढेच बसतील, 7 बसतील, 7 8 हा मग घ्या 2 एक्स्ट्रा. भक्त निवास, हा स्वामींचा भक्त निवास आहे. आम्ही रिक्षाने आलो डायरेक्ट शेअरिंगवर. आम्हाला येऊन अर्धा तास झालेला आहे. भक्त निवास फुल आहेत ना. 200 रुपये गादी. 200 रुपये गाडी, ती पण जनरल. म्हणजे एक मोठा हॉल, हा ओपनमध्ये म्हणजे मोठा हॉल असतो, त्याच्यामध्ये सगळ्यांनी झोपायचं. त्याचे 200 रुपये. 31 जण येत आहे तर शनिवार रविवार येऊ नका, कारण की शनिवार रविवारी गर्दी असते. AC BC नॉन AC सगळे फुल आहेत. आता अर्धाच झाले, आम्ही रूम शोधतोय, आम्हाला रूम भेटत नाही. मला वाटतं टमटम मध्ये त्यांनी 9 जण बसवली. 10 स्वतः पकडून 10 जण, हा. 500 रुपये. एका टमटममध्ये आम्ही, तो टमटमवाल्याशी बोलतो बघा, त्याने 50 रुपये शेअरिंग घेते स्टेशनपासून भक्त निवासपर्यंत. 500 रुपये. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का? एका ह्याच्यात म्हणजे एकदम भरून 9 भरले. एक्झाम्पल हिच्यासारखे आम्ही 9 जण होतो त्या गाडीमध्ये. काय बोलणार. ठीक आहे, बघू आता रूम भेटतोय का. जेवढे रूम आहेत भाई सगळे भरलेले आहेत. तुम्ही AC घ्या, नॉन AC घ्या, सगळे म्हणजे सगळे रूम भरलेत. फक्त जनरल ओपन आहेत त्यांचे. बोलू ना मगाशी, एवढा मोठं म्हणजे भरपूर प्रकारचे भक्त निवास तिथे. हा झाला, हा पण एक मस्त होता इकडचा. ए गुड्डी, मला वाटतं आम्हाला आज रूम नाही भेटणार, बाहेरच बसायला लागेल बस स्टँडला. अजिबात नाही. गपचूप आपल्याला उद्या सकाळी जायचं. खूप मोठा एरिया आहे, पार्किंग वगैरेसाठी मस्त आहे एकदम. इथे गार्डन पण आहे. बघू, जर आता रूम भेटला ना मग रात्री दाखवेल, पण सध्या जाम विषय आहे रूमचा. फक्त निवास आहे ते सगळं म्हणजे सगळं फुल आहे, सगळं म्हणजे सगळं फुल आहे. AC रूम, नॉन AC. आणि बाबा रूमचे रेट तर एवढेच ना, काय सांगणार. माणूस 1 महिन्याचा रेंट भरेल. काय बोलते गुड्डी? गोट्या, माणूस 1 महिन्याचं भाडं भरेल. ते पण मी अंदाजे 1 BHKचा भरेल ना रे. 3000 रुपये AC 24 तासासाठी. आणि एक्स्ट्रा बेड हवा असेल तर 300 400 500 प्रत्येकाचे वेगवेगळे. आणि मी भक्त निवासचं सांगतो तुम्हाला. पार्किंग नाही, हे नाही, ते अतिथी निवास आहे. इथलेच लोकांचे. वा, हाय चांगला ओपन एरिया पूर्ण, हाय चांगला. फक्त इथे बाई रूमचे जाम शॉर्टेज. जेवढे पण भक्त निवास आहेत ना, काय बोलू. ठीक आहे, बघू. आम्ही तर रूमसाठी दगदग करतोय. नाही भेटलं तर मग ऑप्शन नाही भाई. तरी एवढं सामान 200 रुपये गादी घ्यायलाच लागणार आहे जनरलमध्ये. नाही, आपल्या सामानची काळजी आपण घ्यायला लागते. पेटे आहेत बरोबर. इथे खरंच रूमचे जाम म्हणजे जाम समस्या आहे रूमची. आता दादा ट्रेनमध्ये भेटलेला. कितीला घेतला? 1000. तो पण 12 तासासाठी. लाईट लाव.
हा 1000 रुपयाचा रूम आहे 12 तासासाठी. ठीक आहे त्याचे इतकं तर नाही. म्हणजे अशी बिल्डिंग आहे. आणि जर 5 जणांसाठी हवं आहे 2500 3000. AC वाला. नॉन AC 1800 1900. नॉन AC 1800-1900. AC 2500. ही जाम समस्या आहे रूमची. ऑनलाईन असेल तर ऑनलाईन बुकिंग करून या, नसेल तर मग आमच्यासारखं फिरायला लागेल अर्धा पाऊण तास 1-1 तास. बरोबर नाही रे दादा? चलो फिर. गरम पाणी. विचार झाला बघू तो काय बोलतोय. मस्तपैकी आम्हाला रूम भेटलाय चांगला एकदम. आता कपडे काढले. हे गावातला रूम आहे हा, गावातला. 5 जणांसाठी मस्त आम्हाला 1600 मध्ये रूम भेटलाय, ते पण 24 तासासाठी. आणि 12 तासासाठी किती 2000 रुपये बोलत होते. फुल LED बिलेडी लावलेत. बाथरूम वगैरे पण मस्त आहे. ओनर पण चांगला आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर त्या ओनरचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. फोन करून या, नाव सांगा, डिस्काउंट भेटेल तुम्हाला. अजून किती 100 रुपये ना गोट्या? 200 रुपये डिस्काउंट भेटेल. हे पण नाही, जेन्युअनली चांगलं आहे. जेवढे रूम बघितलेत ना त्याच्यापेक्षा तरी हा चांगलाच आहे. आणि हो, एक्स्ट्रा गाद्यांचे 300 रुपये घेतात. त्या काकांनी ते एक्स्ट्रा किती फुकट ठेवलं. 1 2 3 4 आहेत आणि 2 चट आहे. हां, घर बांधतेस? घर बांधतेस? आपणच किती वेळ येऊ राहिला घर बांधून. अजून नीट आलो पण नाही तर यांचे प्लॅनिंग सुरू झाले. जमिनी घ्यायच्या, घर घ्यायचे. चला भेटू. जायचं मंदिरामध्ये फ्रेश होऊन. भाई निघालो आम्ही. आंघोळ विंघोळ केली. आता चाललं दर्शनाला. घाई गडबडी का की आमच्याकडे आजचे दिवस म्हणजे आजची रात्र आहे, उद्याचा दिवस आहे आणि रात्रीची आमची ट्रेन आहे. ही बघ क्युटी. हो मस्त दिसते एकदम. मीच आंघोळ केली आहे फक्त. बाकी कोणीच नाही केलेली आहे. हे फक्त यांनी मेकअप केलेला आहे. चला भाई मंदिरात जाऊ, दर्शन बिर्शन घेऊ मस्तपैकी. मग भेटू नंतर. मंदिरात फोन अलाउड नसेल तर फोन ठेवून देऊ. मग बाहेर आलो सांगतो. मी तर लहानपणी गेलो मंदिरात, त्याच्यानंतर आज चाललो आहे. तू फर्स्ट मी फर्स्ट टाइम जाते. येस. गोट्या वगैरे मग पण देशील ना मामा मामीसोबत? काय जेन्युअनली मस्त दिसतं एकदम. थँक्यू. चला भेटू नंतर. बाय बाय. मंदिरामध्ये असा व्ह्यू आहे एकदम दिसतोय. आता आरती चालू होईल. मंदिरामध्ये 8 वाजता गेट बंद करतात आरतीसाठी. गर्दी झाली. 8 वाजता स्वामींची आरती करतात तर गेट बंद करतात. मस्त आहे आतमध्ये. शिवाजी तुझं गेट बंद करणे. शिवाजी तुझं गेट बंद. ची वेळ झाली आहे. आठ वाजले आणि आरतीची वेळ झालेली आहे. जाम गर्दी आहे. हा 1 तास चालते. हा फोटो आहे मागे स्वामींचा इथे मोठावाला. ते वटवृक्ष आहे समोर दिसतंय का? हे वटवृक्ष आहे आणि ते गाभार आहे स्वामींचा. फ्रेम मस्त आहे. रुद्राक्षापासून बनवलेली फ्रेम आहे ही पूर्ण. मागे जी फ्रेम आहे ना पूर्ण, ती पूर्ण रुद्राक्षाची बनवलेली आहे. आरती संपलेली आहे. बरोबर 1 तास आरती चालते देवाची. आणि त्यांची म्हणजे आरती करायची त्यांची भाषा आहे ना ती वेगळी आहे. आपल्याला काय कळली नाही. बट आपण बाई शांत बसलेलो. काय समजली का आरती? नाही समजली. ते जे आरती बोलत होते ना म्हणजे काहीच समजत नव्हतं. पण 1 तास आरती चालली स्वामींची. म्हणजे इकडची भाषा आहे ना त्या भाषेत होती आरती. नाही समजली पण ठीक आहे बाई. 1 तास बसलो होतो. आता चाललो आहे मी अन्नाचं. आपण कुठे चाललो आहे आता? आपण हां हे बघ आले काका. आमचे गाईड आहेत इकडचे. हां चला. अन्न
अन्ना छत्र. कुठे चालले आपण आता? हे मूळवाडा 1901 मधला आहे बघा. पूर्ण लाकडी शिसम सागवानाचा वरती तुम्ही बघू शकता. जरा काळसर जुनाट झाल्याने त्याची लॉंग लाईफ वाढवण्यासाठी कलर पॉलिशिंग झालेली आहे. 25 नोव्हेंबर 2017ला जुन्या परशा काढून नवीन ग्रेनेड घालणार होते. त्या क्षणी महाराजांचं जागोजागी पावलाचं दृष्टांत झाल्याने परशीचं काम थांबू केलेलं आहे. महाराजांची आज्ञा अशी होती की हम गया नाही जिंदा आहे. रिनोव्हेशन काही सुद्धा करू नका, जुनं आहे तसंच ठेव म्हणलं, जुनं आहे तसंच ठेवलं गेलेलं आहे बघा. महाराजांचे अगदी स्पष्ट पावलं दिसतात तुम्हाला. तर समोर आहे हे समोर नागाचा फणा दिसत असलेली मूर्ती दिसते. हे स्वामींचे प्रिय शिष्य बाळाप्पा महाराजांची समाधी आहे बघा. देवळीत बघा छत्रीखाली 2 चांदीच्या खडावं दिसत असतील तुम्हाला. हे स्वामींच्या मूळ पादुका चिन्मय पादुका आहे. चिन्मय पादुका म्हणजे अनंत काळापर्यंत चालणारे चिन्मय पादुका स्वामींनी स्वहस्ते बाळाप्पा महाराजांना देऊन हे मठ स्थापना करायची आज्ञा दिली. राईट साईडला रुद्राक्ष माळ आहे बघा स्वामींची. चिन्मय पादुका, रुद्राक्ष माळ, दंड, छाटी एवढे सगळे वस्तू देऊन बाळाप्पा महाराजांना आज्ञा दिली की तू स्वतंत्र एक मठ स्थापना करून अनंत काळापर्यंत स्वामी प्रचार हे चालू ठेव. बाळाप्पा महाराज स्वामींच्या सेवेत प्रत्यक्षात 22 वर्ष होते. या मठाला आता 124 वर्ष पूर्ण झाले बघा. स्वामींनी बाळाप्पा महाराजांना उत्तराधिकारी नेमणूक करून गुरुगादीची स्थापना केली. गुरुपीठ गजानन महाराजांच्या समोर ते गादी दिसते, ते स्वामींनी स्थापना केलेलं गुरुपीठ आहे बघा. त्यावेळेस गुरुगादीवर विराजमान झालेलं बाळाप्पा महाराजांचं तुम्ही फोटो बघू शकता. राईट साईड आहे बघा. गुरुगादीवर विराजमान झालेले बाळाप्पा महाराजांचा फोटो राईट साईडला आहे. बाळाप्पा महाराजानंतरनं गुरुगादीवर विराजमान झाले त्यांचे शिष्य गंगाधर महाराज. तर गंगाधर महाराजांची पुढं समाधी आहे बघा. पाय नको देवा बाय. गंगाधर महाराजानंतरनं गुरुगादीवर विराजमान झाले अक्कलकोटचे गजानन महाराज. असं सर हे गुरु शिष्य परंपरा चालत आलेला आहे म्हणून ह्याला गुरु मंदिर म्हणून ओळखलं जातं. बाळाप्पा मठ म्हणून देखील ओळखलं जातं. स्वामींचे चिन्मय पादुका मठ म्हणून देखील ओळखलं जातं बघा. इथं समोर या पाय नको देवा बाय. याच्यावरती हे बाळाप्पा महाराज बनवून घेतलेलं 3 पायाचं शेजघर आहे बघा. 3 पायऱ्या असल्याने 3 पायाचं शेजघर म्हणतात. 3 पायाचा पलंग देखील म्हणतात. हे स्वामींनी मूळ वापरलेलं पलंग आहे. संध्याकाळी 7 ते 8 1 तास आरती असते. शेजारती म्हणून असते. महाराजांना मुका दिला जातो, निद्रस्त केलं जातं, मच्छरदाणी ते लावली जाते. गुरु शिष्याची भेट असल्याने अनंत त्यांचे कार्यक्रम, नित्यसेवा अजून देखील चालू आहेत बघा सर. तर डोकं टेकून दर्शन घ्या. स्वामींनी मूळ वापरलेलं पलंग आहे. दर्शन झाल्यावर महाराजांचं दंड छाटी दाखवतो इकडे बघा. एक पिंक कलरची शॉल, अजून एक जांभळी कलरची शॉल. पिंक कलर शॉलीमध्ये मोठं दिसत असलेलं महाराजांचं मूळ वापरलेलं दंड आहे आणि एकामध्ये त्यांची छाटी आहे बघा. छाटी म्हणजे महाराज उपरणं घालत होते, ते उपरणाला छाटी म्हणतात. जेणेकरून सुरक्षित राहण्यासाठी हे शॉलीमध्ये लपटून ठेवलं गेलेलं आहे. हे सगळे महाराजांची मूळ वापरलेले वस्तू आज देखील तुम्ही गाभाऱ्यात विराजमान बघू शकता. इकडं समोर आहे सर. काही दादा खूप महत्त्वाची आणि चांगली माहिती देत आहे, जे की आपल्याला समजणं गरजेचं आहे. हे 1872 मध्ये अमेरिकेच्या कोडॅको कंपनीने घेतलेला मूळ फोटो आहे बघा. जेव्हा महाराजांची आज्ञा न घेता 5 परवारे फोटो घेण्याचा प्रयत्न केला होता. आज्ञा नसल्याने महाराज त्यांना दृष्टांत दिलेत. चिमणी घार मगर फोटो ब्लँक निघणे. आज्ञा नसल्यावर कसं फोटो येऊ शकतो. महाराजांच्या शरण जाऊन स्वामी आम्हाला क्षमस्व करावं, तुमची आज्ञा न घेता 5 परवारे फोटो घेण्याचा प्रयत्न केला, ते फोटो आलेले नाहीत. आता तर तुमची आज्ञा असेल तर पूर्ण सेवेकरी सेट आम्हाला फोटो हवाय. सर हे आज्ञा दिल्यावर महाराज दिसले तर पूर्ण सेवेकरी गण दिसलेले आहेत बघा. हे उजवीकडे खाली बसलेले चोळाप्पा महाराज आहेत. हे डावीकडे खाली बसलेले चोळाप्पा महाराजांचे जावई श्रीपाद भट्ट आहेत. हे कोपऱ्यात हात जोडून थांबलेले बाळाप्पा महाराज आहेत. हे खांद्यावर चवळी घेऊन थांबलेले भुजंगा. अक्कलकोटच्या राजाने स्वामींच्या सेवेसाठी त्यावेळेस त्यांची नेमणूक केली. हे पांढऱ्या साडीच्या सुंदराबाई आहेत. ह्याचा तुम्ही फोटो ते घेऊ शकता. इकडं शिवकालीन राम मंदिर आहे, पुढं गोशाळा आहे. स्वामींनी बाळाप्पा महाराजांना संदेश दिलता, जोपर्यंत सूर्यचंद्र आहे येणार जाणाऱ्या भक्तगणांना पाठीमागे भाजी भाकरी देत जा. संध्याकाळी 8 ते 10, दुपारी 12:30 ते 2 दोन्ही वेळेस महाप्रसाद दिला जातो. अन्नदान सेवा, गो सेवा, कुठल्याही सेवेत सर तुम्ही सहभागी होऊ शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
चला धन्यवाद दादा. तो दादा मगाशी हा दादा मगाशी जे माहिती सांगत होता ना, पाय वगैरे आहेत महाराजांचे ते हे आहेत. या लादीवर एक आहे आणि तिथे मगाशी मी तुम्हाला दाखवलं त्या लादीवर एक आहे. म्हणजे या मंदिरात खूप जुनं आहे आणि जी महत्त्वाची माहिती त्या दादांनी सांगितलेली आहे. व्यवस्थित कान देऊन ऐका. आणि पूर्ण मंदिरामध्ये हे असे सफेद हे बॉक्स आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी महाराजांचे पाय वगैरे आहेत ना, ते इथे उठलेले आहेत. हे बघा, याच्यात पूर्णपणे दिसतंय. इथून माहीत नाही व्हिडिओमध्ये किती दिसतंय किती नाही, बट मला तरी पूर्णपणे क्लिअर दिसतंय. जास्त आवाजाने बोलू पण नाही शकत का की मंदिरामध्ये खरंच शांतता आहे. बाळप्पा महाराजांचा मठ आहे. इथे पण आहे, दिसतंय. हे बघा, हे दोन इकडे इथे पण आहेत. या साईडला पण आहेत, पण इथून इथे दिसतात आहे. हे बघा, हां त्यात दाखवले. नाव काय दादा तुझं? माझं श्रीकृष्ण अंबादास कोखंडे. कधीपासून इथे सेवा करतो? मी आता जवळजवळ 2-1 वर्ष झालं. 2 वर्ष. महत्त्वाची माहिती देतोय तू. स्वामी सेवा सर. इथे पण आहेत, थांबा दाखवतो. हे बघा, पण क्लिअर आहेत. हे बघा, भरपूर अशी महत्त्वाची माहिती भेटलेली आहे आपल्याला. अजून पण काय असेल तर मी तुम्हाला सांगतो. इथे जास्त आवाज माझा येत नसेल कारण की मंदिरामध्ये पूर्णपणे शांतता आहे. ही गौशाला इथे. कोणाला दान वगैरे करायचं असेल तर या बारकोडवर करू शकता. दिसतोय स्क्रीनशॉट टाकून देतो मी त्याचा. आणि बाई मस्त मंदिर आहे. खूप जुना वाडा वगैरे दाखवला याच्यामध्ये. बहुतेक व्हिडिओ मोठी झाली असेल पण सगळं कामाचं म्हणजे जे आपल्याला कधी ऐकायला नाही भेटलं ते सगळं टाकले. चला मग बाई, खाऊन पिऊन आम्ही म्हणजे प्रसाद प्रदान करून आम्ही चाललो आहे घरी. इथे एक सर्व्हिस चांगली होती ना गोट्या? मस्त होतं पण जेवण एकदम फर्स्ट क्लास आहे. जेवणाचा काय सर्व्हिस म्हणजे बाई सेल्फ सर्व्हिस आहे. म्हणजे तिथे ताटं धुतलेली असतात, ते घ्यायचे, ते रिटर्न धुवायचे, मग तो जो प्रसाद ते देतात तो सगळा खायचा, टाकून द्यायचा नाही. आणि जर टाकायचा असेल तर घ्यायचा नाही. मग तो घेतला की खायचा. परत ते ताटं आपल्या हाताने घासायची आणि रिटर्न ती ताटं जशी होती तशी चकाचक करून ठेवायची. परत दुसरा येणार, तो ताटाने हाताने घासून ते घेणार आणि परत तो ठेवणार. चांगलं होतं ना गोट्या? जेवण एकदम फर्स्ट क्लास. कसं काय स्वामीचा बाळप्पा महाराजांचा जे मठ होतं ना, तो दादा सांगत होता तिथेच ते जेवणाचं हे होतं. म्हणजे तिथेच तो प्रसाद भेटत होता. गोट्याला लागले घाई घरी जायची कारण की गोट्याची झाले गडबड झाली. चला मग भाई, आता जातो, झोपतो. कालपासून मी झोपलो नाही, डोकं जाम दुखायला लागलं, हेडेक होतोय. उद्या कंटिन्यू होणार. आजचा व्लॉग इथेच एंड करू. चालता आता घरी जाऊन डायरेक्ट पडणार आहे भाई. गोळी खाणार सॅरडॉनची, डायरेक्ट टांगा पलटी, घोडा फरार. एकदम चिल्ड पाण्यासोबत गोळी. बाकी हा ब्लॉग, अरे हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी पण मी ब्लॉग टाकला होता. पण काय 2-3 दिवस काय माहिती काय विषय, तो ब्लॉग अपलोडच होत नाही. 5.5 जीबीचा ब्लॉग आहे 4K मध्ये. ठीक आहे, जर वेळ भेटला तर मध्ये टाकेल मी, नसेल तर मग जाऊ दे. पण आजचा जो ब्लॉग आहे तो मी टाकेल 2-3 दिवसांनी घरी गेल्यावरती. चालेल, चला मग भेटू. नेक्स्ट आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन ब्लॉगमध्ये बाय.